पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा जनजागृती कार्यक्रम आणि मेळावा जिल्हा अग्रणी बँक नाशिकचे अधिकारी श्री भिवा लवाटे यांच्या अध्यक्षतेखाली निमा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कला व निर्मितीची देवता प्रभू श्री भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या कार्यक्रमाला श्री सागर मोहिते, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक, श्रीमती कोमल लभडे, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र नाशिक, श्री अवताडे, जनरल पोस्ट ऑफिस नाशिक, श्री संतोषजी केंद्रे, पीएम विश्वकर्मा राष्ट्रीय सुकाणू समिती सदस्य, श्री नानासाहेब देवरे, उपाध्यक्ष, निमा सांस्कृतिक उपसमिती नाशिक, श्री कैलास पाटील, अध्यक्ष, तक्रार निवारण समिती निमा नाशिक, श्रीमती दीपाली चांडक मॅडम, अध्यक्ष, निमा MSME उपसमिती नाशिक, श्री राजेंद्र चव्हाण, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नाशिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। MSME आणि खादी ग्रामोद्योग व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा व तालुक्यातील सुतार, लोहार, कुंभार, दर्जी, न्हावी, धोबी, सोनार, चर्मकार यासह 18 पारंपरिक व्यवसायातील बहुसंख्य कारागिरांनी सहभाग नोंदवला। पीएम विश्वकर्मा योजनेबाबत मार्गदर्शन व प्रास्ताविक श्री सुनील खुजनारे, IEDS सहसंचालक, DFO मुंबई यांनी केलं, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हिमांशु सर, पीएम विश्वकर्मा योजना मुंबई यांनी केलं। प्रथम सत्रामध्ये सागर मोहिते यांनी पीएम विश्वकर्मा योजनेतील प्रशिक्षणासंदर्भात माहिती दिली। तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली। पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टूलकिट सहाय्य 1 लाख ते 2 लाखांपर्यंतचे सवलतीच्या दरातील कर्ज, कौशल्य प्रशिक्षण आणि पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र याबाबत श्री संतोषजी केंद्रे यांच्यातर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी श्री भिवा लवाटे यांनी बँकिंग व कर्ज याबाबत मार्गदर्शन केलं। त्यानंतर श्री विशाल भावसार यांनी मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग व फायनान्स बाबत मार्गदर्शन केलं, तर श्री हिमांशु सर यांनी AI प्रशिक्षण बाबत सखोल माहिती दिली। मेळाव्याप्रसंगी योजनेचा लाभ घेतलेल्या उद्योजकांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या मधाच्या उत्पादनाचे स्टॉल लावले होते। नानासाहेब देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पीएम विश्वकर्मा योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर आपल्या पारंपरिक कलांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडण्याचे उत्तम माध्यम आहे। निमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांनी प्रत्येक तालुक्यातील जास्तीत जास्त प्रत्येक पात्र कारागिराने या योजनेचा लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले। अनेक वर्षांपासून सुतारकाम करणारे श्री दिनकर सुतार म्हणाले, खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळाली, टूलकिट आणि कर्जाबद्दल कळाले व त्याचा लाभ झाल्यामुळे आता काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येत आहे। श्री रमेश क्षीरसागर यांनी या योजनेत कोणताही मध्यस्थी नाही, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होते। तसेच ठराविक दिवसांचे मोफत प्रशिक्षण आणि ब्रँडिंगसाठी मदत दिली जाते असा अभिप्राय नोंदवला। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी श्री राजेंद्र चव्हाण, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नाशिक यांनी खादी आणि ग्रामोद्योग या योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नाशिक येथील श्री वसंत चौधरी, श्रीमती वैशाली भामरे, श्री भालचंद्र गावित, श्री प्रशांत आहेर व श्री गौरव अनभुले यांनी विशेष परिश्रम घेतले। स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे।